वर्ष नमस्कार करतो, कारण ज्या पद्धतीने या आपल्या सिद्धेश्वर पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल या ठिकाणी या सगळ्या हिंदू युवकांनी जे एकत्रित येऊन तुम्ही जे एक संघटितपणा दाखवलाय त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो। फक्त या आपल्या हिंदू समाजाच्या मुलीच्या संदर्भातलाच हा विषय नाहीये, पण हिंदू समाजावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला मी तुम्हाला प्रत्येक वेळी या हिंदू संघटनाच्या माध्यमातून हिंदू समाजावर होणाऱ्यावर अन्यायाचे पोस्ट अनेक वेळा पडतात, पण मी पहिल्यांदा या ठिकाणी असं बघू लागलोय की आपल्या मुलींवर अशा पद्धतीचा अन्याय झाल्या एवढ्या शेकडो आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात। त्याच पद्धतीने सोलापूर शहरामध्ये घडणाऱ्या अशा हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायावर ज्या वेळेस या हिंदू संघटना आणि सकल हिंदू समाज म्हणून पोस्ट पडेल त्या वेळेस त्या आंदोलनाच्या ठिकाणा वेळेस अशाच पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी जमा व्हावं या ठिकाणी मी तुम्हाला मनपूर्वक विनंती करून सांगतो। या ठिकाणी आपल्या प्रिन्सिपल साहेबांनी सांगितलेलं आहे यापुढे अशा पद्धतीचं होणार नाहीये, जर झालं तर त्याला जबाबदार त्यांनी राहतील असं आम्ही त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे। सुधीर भाऊ असतील, रवीजी असतील, आपले गायकवाड साहेब असतील, आमच्या पवार साहेब असतील, या सगळ्या आमच्या हिंदू संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या प्रमुखांनी या हिंदू समाजाच्या सोलापूर शहराच्या प्रत्येक भगिनीच्या आणि प्रत्येक हिंदू समाजाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभं राहून काम करू। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, हे आता आपल्याला हे झाले आपल्याला संपलेलं नाहीये। मी पोलीस मित्रांना, पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो, आमच्या हिंदू समाजाच्या संघटनांच्या माध्यमातून जे काही गोष्टी राहणारे जिहादी नाही, सोबत राहणारे आम्ही पोलिसांच्या पोलीस भगिनींच्या आणि पोलीस मित्रांना आम्ही नेहमी सहकार्य करत असतो। ज्या पद्धतीने आमच्या मुली, आमच्या भगिनी या शाळेमध्ये या कॉलेजमध्ये शिकतात त्याच पद्धतीने तुमच्या पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांची मुली या कॉलेजमध्ये शिकतात याची काळजी, याचं भानही तुम्ही ठेवावं। अशा पद्धतीच्या हरामखोराला बिलकुल सोडता कामा नये। त्याच्यावर कुठला गुन्हा दाखल झालाय ते झाला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई कशा पद्धतीने करता येईल। आता गोनेजींनी सांगितलंय फडणवीस साहेबांपर्यंत विषय नेऊ, आपल्या सोलापूर शहरामध्ये 3 आमदार आहेत, त्या आमदारांसाहेबांकडे पण या विषय नेऊ, त्या आमदारांच्या माध्यमातून आपण गृहमंत्री फडणवीस साहेबांपर्यंत विषय नेऊ, पण हे शेवटपर्यंत आपल्याला हे लढायचं आहे। मी विनंती करतो, पुन्हा एकदा सांगतो, हिंदू समाजावर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला अशाच पद्धतीने सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि तुम्ही सगळ्यांनी अशा मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। आम्ही पुन्हा पोलिसांना सांगतो, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून लढा देत असतो, पण कुठल्याही हिंदू समाजाच्या बांधवाला धक्काबुक्की करू नका। तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगत जावा, आम्ही सगळे ऐकत असतो। यापुढे या संस्थेमध्ये जिहादी वृत्तीचा कुठेही एकही नोकरीला नसावं अशा पद्धतीचा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। यापुढे जाऊन ज्यांनी कोणी संस्था चालवते जर करता या अशा पद्धतीचं थांबलं नाही, जे कोणी संस्था चालक आहेत त्या संस्था चालकाच्या